जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा आणि सर्वत्र परमेश्वराच्या राज्याची घोषणा करा। आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाण्या अगोदर आपल्या शिष्यांना एक शुभ संदेश देत आहे आणि तो शुभ संदेश म्हणजेच सुवार्ता पसरवण्याचा। शुभ संदेश म्हणजेच लोकांना बंदिवासातून मुक्त करण्याचा, लोकांसाठी न्याय, शांती, प्रीती या रहस्यांचा उलगडा करण्याचा शुभ संदेश आणि सर्वांना स्वर्गाच्या वाटेवर आणण्याचा शुभ संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देण्यासाठी देत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या लोकांना घडविले, वेगवेगळ्या लोकांवरती चांगले संस्कार केले आणि त्यांच्याद्वारे त्याने आपल्या स्वर्ग राज्याचे बीज सर्वत्र पसरविले। आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्या बरोबर होता। ते 12 शिष्य असू द्या किंवा 72 शिष्य असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्याने आपल्या गुरुचा शुभ संदेश सर्वत्र पसरविला। लोकांच्या मनामध्ये ते देवराज्याचे बीजे रुजवली आणि त्याच्यानंतर त्याने अनेकांच्या जीवनाचं कायापालट केला, अनेकांचे जीवन फुलविले। आणि आज या 12 प्रेषितापैकी किंवा शिष्यापैकी आज देऊळ माता आपल्या समोर एक असा शिष्याचं उदाहरण ठेवत आहे, ज्याने आपल्या गुरुच्या संदेशाप्रमाणे इजिप्त या देशामध्ये जाऊन अलेक्झांद्रिया येथे कार्य करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीची ज्योत पेटवली। तेथल्या लोकांमध्ये, तेथल्या समाजामध्ये तेथे राहून त्याने तो शुभ संदेश दिला आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण होता याविषयी त्या लोकांना सांगितले। ती व्यक्ती म्हणजेच संत मार्क। आज आपण संत मार्क या प्रेषिताचा सण साजरा करीत आहे। संत मार्क ज्याने शुभवर्तमान लिहिलेलं आहे। जर मार्कचं आपण चित्र पाहिलं तर संत मार्कच्या बाजूला सिंहाचं चित्र असते, म्हणजे संत मार्कला सिंहाचं हृदय होतं असं सांगितलं जाते। काही सांगतात की या संत मार्कला त्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकण्यात आलेलं होतं, तेव्हा सिंह त्याला इजा करू शकले नाही। त्याने सिंहाला देखील शुभवर्तमान सांगितलेलं होतं, सिंहाला देखील परमेश्वराचा संदेश सांगितलेला होता। काही जर सांगतात की संत मार्कच्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये इतकं धैर्य होतं की सिंहासारखं काळीज, सिंहासारखं सामर्थ्य त्याला लाभलेलं होतं। सिंहासारखा गर्जना करणारा संत मार्क हा इजिप्त येथे जाऊन व वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश मोठ्या धैर्याने, मोठ्या उत्साहाने पसरवितो आणि अनेकांना परमेश्वराच्या जवळ आणतो। त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत अधिक पसरावा म्हणून तो केवळ मुखाने नाही तर आपल्या हाताने देखील सुंदर असं शुभवर्तमान लिहितो। त्याला आपण संत मार्कचं शुभवर्तमान देखील म्हणतो। आणि या शुभवर्तमानाद्वारे आज संत मार्क आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कोण होता, त्याचं जीवन चरित्र कसं होतं, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे याचं संपूर्ण स्पष्टीकरण, संपूर्ण वर्णन सुंदर अशा शब्दामध्ये संत मार्क आपल्या समोर लिहित आहे। असं सांगतं की मिशन कार्य करण्यासाठी आपल्याला कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नसते, केवळ आपल्याकडे
परमेश्वराचा आत्मा हवा आहे, केवळ आपल्याकडे ते नम्र हृदय हवं आहे, केवळ आपल्याकडे ते जिज्ञासी वृत्ती हवी आहे जी संत मार्ककडे होती. आणि मार्कने आपलं हृदय परमेश्वरासाठी उघडं ठेवलेलं होतं. त्याच्या नम्रपणामुळे आणि त्याच्या धैर्यामुळे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवली. आज आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याची सुवार्ता पसरवण्यासाठी पाचारण करत आहे. जिथे आपण राहत आहोत, जिथे आपण कार्य करत आहोत, ज्या लोकांना आपण भेटत आहोत, त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता देण्यासाठी, त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, त्यांच्या मनातील दुःख दूर करण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना त्या संत मार्कप्रमाणे जीवन जगण्यासाठी व आपल्या गुरुची शुभवर्तमान पसरवण्यासाठी पाचारण करत आहे. त्या संत मार्कचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि सिंहासारखं हृदय, धैर्यवान आत्मा त्या संत मार्कला जो परमेश्वराने दिलेला होता तोच आत्मा आपल्या सर्वांना मिळावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमीन.